नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेमामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये दोन व्यक्ती आहे. एकाची कर्क रास आहे आणि दुसऱ्याची वृश्चिक रास आहे. तर त्यांचं जे प्रेम आहे, त्यांचं जे रिलेशनशिप आहे, हे कशा प्रकारे फुलत जाईल, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या महत्त्वाच्या आहेत, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या प्रत्यक्ष करायला हव्यात, दोघांचे जे संपूर्ण व्यक्तिमत्व आहे ते नेमकं कशा प्रकारचे असते, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका कशा प्रकारचा असतो, प्रेमामध्ये त्यांच्या अपेक्षा काय असतात, या सर्व संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण कर्क राशीबद्दल विचार करू. कर्क राशीबद्दल सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्क जी रास आहे, कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानामध्ये येणारी रास आहे, स्त्री रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो चंद्र आहे, राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि ही जी रास आहे ही चरस्वरूप रास आहे. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की कर्क राशीमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं सौंदर्य. अभिजात अशा प्रकारचं यांचं सौंदर्य असतं आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचे फॅशन यांना सहजपणे सूट होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नीटनेटकेपणा, टापटीपणा, स्वच्छता हा खास करून कर्क राशीचा गुणधर्म आहे. अर्थातच त्यामुळे त्यांचं संपूर्ण व्यक्तित्व हे लोभसवाणं दिसतं. याचप्रमाणे या व्यक्ती ज्या कर्क राशीच्या व्यक्ती आहेत त्यांची बोलणंसुद्धा खूप चांगलं असतं. दुसऱ्याला रिस्पेक्ट देऊन, मान देऊन बोलणाऱ्या ह्या रास आहे. याचप्रमाणे कुठल्याही विषयावरती कित्येक तास बोलण्याची क्षमता या राशीमध्ये दिसून येते. खास करून नातेसंबंधावरती बोलायला यांना भरपूर आवडतं. घरातल्या विषयांवरती बोलायला यांना भरपूर आवडतं. कारण याच्या मागे कारणसुद्धा असं आहे की कर्क जी एकटी रास आहे संपूर्ण राशीमध्ये की जी घरातल्या व्यक्तींबरोबर किंवा फॅमिली मेंबरबरोबर सर्वात जास्त यांची अटॅचमेंट दिसून येते. ही अटॅचमेंट एवढ्या लेवल किंवा पातळीवर असते की घरातली माणसं सुखी असतील आणि यांच्या जीवनात जरी दुःख असेल तरी घरच्या व्यक्तींमध्ये आपलं सुख मानण्यामध्ये ही रास सर्वात पुढे आहे. आणि त्यामुळेच ही जी रास आहे घरात रमणारी रास आहे. खास करून यांच्या मातेबरोबर किंवा आईबरोबर यांचं जे अटॅचमेंट असतं हे अगदी वरच्या पातळीवरचं असतं. केवळ आणि केवळ नजरेमधून असे एकमेकांचे सुखदुःख जाणून घेऊ शकतात. ही गोष्ट या राशीमध्ये दिसून येते. या ज्या राशीच्या व्यक्ती असतात ह्या बऱ्याच प्रमाणात हार्ड वर्किंग असतात. म्हणजे कुठल्याही प्रकारचं काम करण्याची यांची तयारी असते. याचप्रमाणे करिअरच्या बाबतीतसुद्धा सांगायचं झालं तर करिअरच्या बाबतीमध्ये नॉर्मली अशा प्रकारे आपण विचार करतो की ज्या गोष्टी आपल्याला आवडतात, जे करिअर आपल्याला आवडतं त्याच्यामध्येच आपण आपलं करिअर करावं. परंतु या राशीमध्ये असा काही भाग नसतो. यांच्या विशेष अशा काही चॉईस नसतात. समोरचं जे काय करिअर असेल किंवा जी ऑपॉर्च्युनिटी असेल करिअरच्या बाबतीमध्ये ती घेतात आणि जिद्द आणि चिकाटीने काम करण्याची वृत्ती या राशीमध्ये उत्तम प्रकारे दिसून येते. आणि करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा जे काही इन्कम होईल ते खर्च हे घरच्याच व्यक्तींसाठी करतात आणि तोच मूलभाग असतो. मूलतः यांना घरामध्ये राहायला आवडतं किंवा घरातल्या व्यक्तींमध्ये राहायला खूप आवडतं. अतिशय नाजूक, हळवी आणि भावनाशील अशा प्रकारची ही रास आहे. छोट्या मोठ्या कारणांमुळे यांच्या डोळ्यांमध्ये लवकरच अश्रू तरळतात. परंतु ही जी रास आहे तशी पाहिली तर अशी अतिशय उत्तम आहे, भावनाशील आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्क जी रास आहे ही व्यवहारी रास आहे. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे हे भान कर्क राशीला खूपच चांगल्या प्रकारचं असतं. त्याच्यामुळे उत्तम गृहिणीची ही रास आहे. गृहिणीला साजेशी अशा प्रकारची ही रास आहे. प्रेमामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये सुद्धा कर्क राशीच्या ज्या व्यक्ती असतात ह्या लवकर येत नाही. कारण त्यांच्यावर घरातल्या व्यक्तींचा प्रभाव हा सर्वात जास्त प्रमाणात असतो आणि रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर सुद्धा कमिटमेंट लवकर मागतात. म्हणजे फक्त ना फक्त रिलेशनशिपमध्ये राहायचं हे यांना तसं अजिबात आवडत नाही. ही गोष्ट थोडीशी वेगळी आहे, परंतु या राशीसाठी ती स्पेशल मानायला हरकत नाही. यानंतर आपण चर्चा करणार आहोत वृश्चिक राशीबद्दल. वृश्चिक राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 8व्या स्थानात येणारी रास आहे, स्त्री रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि ही जी रास आहे ती साधारणतः स्थिर तत्वाची रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की वृश्चिक राशीमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं सौंदर्य. अगदी दिलखेच अशा प्रकारचं यांचं सौंदर्य असतं आणि तिखट सौंदर्य तुम्ही म्हणू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं राहणीमान सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप अशा प्रकारचं असं डिसिप्लिन असतात. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की वृश्चिक राशीमध्ये पाहता येईल ते म्हणजे त्यांचा सिक्रेटिव्ह नेचर. म्हणजे गुपित राखण्यात वृश्चिक राशीच्या ज्या व्यक्ती आहेत या सर्वात पुढे असतात. म्हणजे यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामधून तुम्हाला काही स्थानपत्ता लागणार नाही की यांच्या मनात काय दडलं आहे, काय चाललं आहे. प्रत्येक वृश्चिक राशीची माणसं ही स्वतःमध्ये काही ना काही प्रकारचं गुपित हे घेऊनच चालतात की जे कोणालाच कधीच ते सांगत नाही. ही गोष्ट यांच्यामध्ये खास करून दिसून येते. म्हणजे आणि यामुळेच या ज्या राष्ट्रीय आहेत तुम्ही याला ट्रस्टवर्दी किंवा विश्वासार्ह म्हणू शकता. कारण तुम्ही सांगितलेली कुठलीही गोष्ट ही कधीही सांगणार नाहीत. ही गोष्ट या राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. याचप्रमाणे यांचा जो नेचर किंवा याचा खास करून जी वाणी असते ही थोडीशी तिखट असते. अर्थात
वाणी ही नेहमी सरळ सरळ तिखट कधीच नसते. याचाच अर्थ समोरचा व्यक्ती ज्यावेळेस यांच्या वागण्यामध्ये जातो किंवा समोरच्या व्यक्तीकडून ज्यावेळेस यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त जर का तो वागत असेल तर मात्र यांची जी वाणी असते ती तिखट होते आणि ती तिखट वाणी ही जबरदस्त अशा प्रकारची असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती सरळ सरळ विश्वास ठेवणं हे या राशीला तसं जमत नाही. समोरच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवण्याचे यांचे स्वतःचे मापदंड असतात. कोणी सांगितलं म्हणून किंवा इतर लोक त्याबद्दल जास्त चांगलं बोलतात म्हणून या व्यक्ती कधीही दुसऱ्यावरती विश्वास ठेवणार नाहीत. ही गोष्ट थोडीशी स्पेशल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये टोकाचा विचार करणं हा भाग या राशीमध्ये दिसून येतो. तडजोड सहसा ही रास करत नाही. म्हणजे एखादी व्यक्ती आवडली तर ती कायमचीच आणि एखादी व्यक्ती नाही आवडली तर तिच्याबरोबर कधीही बोलणार नाहीत. ही गोष्ट अगदी टोकाची असते. मध्यम मार्ग किंवा गोल्डन मध्य, स्वर्ण मध्य हा प्रकार या राशीमध्ये दिसून येत नाही. तो त्यांना तसा मानवतही नाही. जे काय असेल ते सरळ सरळ. काम करण्याची दमक किंवा ऊर्जा या राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं हा भाग या राशीमध्ये दिसून येतो. अर्थात त्याचा परिणाम बऱ्याच वेळा वैयक्तिक नातेसंबंध ते होतो. परंतु जे त्यांचं कार्यक्षेत्र असतं त्यांच्यासाठी हा जो त्यांचा एकंदरीत स्वभाव आहे तो खूप चांगला दिसून येतो. त्यांच्या जीवनामध्ये वैयक्तिक जीवनामध्ये कितीही ते मेहनत करत असेल, कितीही प्रकारचे दुःख असतील तरी ते तुम्हाला वर करणे कधीही दाखवणार नाही किंवा दिसणार नाही. अशा प्रकारची ही स्पेशल रास आहे. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राशीबरोबर जसं तुम्ही आहात तसं जर का तुम्ही त्यांना सामोरं गेलात आणि जर का त्यांनी तुम्हाला स्वीकारलं तर ते सगळ्यात योग्य आहे. फक्त आणि फक्त या राशीने आपल्याला स्वीकारावं म्हणून जर का तुम्ही काही वेगळेपणा तुमच्या व्यक्तिमत्वात किंवा गुणांमध्ये दाखवलात आणि नंतर जाऊन त्यांना ते समजलं तर ते तुमच्याबरोबर कधीही बोलणार नाहीत. त्याच वेळेस तुमच्याबरोबर नातेसंबंध सरळ सरळ तोडून टाकतील. हा टोकाचा स्वभाव यांच्यामध्ये दिसून येतो आणि अर्थातच ही जी रास आहे या राशीचा नेमका स्वभाव जर का तुम्हाला समजून आला तर या राशीबरोबर नातेसंबंध टिकवणं तुम्हाला अगदी सहज राहील. आणि ही जी रास आहे एकटी अशी रास आहे की कितीही कठीण प्रसंगाबरोबर मध्ये तुमच्याबरोबर कायमस्वरूपी राहील. आता आपण चर्चा करणार आहोत जसं की कर्क रास आणि वृश्चिक रास दोन्ही समजा रिलेशनशिपमध्ये असेल तर या दोन्ही ज्या राशी आहेत त्या पत्रिकेमध्ये परस्पर त्रिकोणी योगामध्ये येणाऱ्या राशी आहेत. म्हणजे या दोन्ही राशीमध्ये बरेचसे जे गुणधर्म आहेत ते सारखे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही ज्या राशी आहेत त्या भावनाशील आहेत आणि बऱ्याचशा मुद्द्यांमध्ये त्यांचं एकत्रित जे मत असतं ते जमून येतं. परंतु काही मुद्द्यावर थोडासा मतभेदसुद्धा होतो. कारण कर्क जी रास आहे यांचं थोडंसं जी वाणी असते ती थोडीशी चांगली असते आणि चांगलं बोलण्याला आवडतं आणि नातेसंबंधात विश्वास जास्त ठेवणारी आहे. वृश्चिक राशीमध्ये तशी गोष्ट नाही. वृश्चिक राशी सरळ सरळ बोलणारी, कधी कधी याची वाणीसुद्धा तिखट होते आणि जर का एखादी गोष्ट पसंत आली नाही तर टोक गाठणारी ही रास आहे. याचप्रमाणे कर्क राशी जे घरात रमणारे आहेत आणि वृश्चिक राशी थोडीशी डिसिप्लिन आहे. मात्र बऱ्याचशा गोष्टींमध्ये या दोन्ही राशीचा जो भाव असतो एकत्रित असतो. कमिटमेंटच्या बाबतीमध्ये सुद्धा कमिटमेंट एकदा वृश्चिक राशीने दिली तर त्यापासून ते कधीही मागे फिरणार नाही. हा खास गुणधर्म कर्क राशीला यांचा फारच आवडतो आणि यामुळे ज्या राशी आहे त्या रिलेशनशिपमध्ये एकत्र येऊ शकतात. त्यांची रिलेशनशिप अतिशय व्यवस्थितपणे चालू शकते. मगाशी जे सांगितल्या मुद्द्यावरती जर का तडजोड केली तर रिलेशनशिपमध्ये कुठल्याही प्रकारचे मोठे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येणार नाहीत. या व्यतिरिक्त जर का काही प्रॉब्लेम आले तर अर्थातच तुमची जी कुंडली आहे ही पाहणं थोडंसं गरजेचं ठरेल. तर मित्रांनो हे होतं प्रेमामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये कर्क आणि वृश्चिक रास असतील तर त्यांचं जे रिलेशनशिप आहे कशा प्रकारे पुढे जाईल या संदर्भातली चर्चा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. धन्यवाद.